श्री गुरुदेव दत्त. पोट, उदर, ओटीपोट, कुशीवरील तीळ अशा व्यक्ती स्वार्थी, आळशी किंवा आत्मतलबी असू शकतात. असे असूनही समाजात मान सन्मान मिळवतात या व्यक्ती. त्यांना सतत संतती जास्त असते. क्वचित प्रसंगी तत्वज्ञानीही असू शकतात. म्हणजे चांगल्या देखील या व्यक्ती आहेत बरं का. पाठीवरील तीळ अशा व्यक्ती प्रेमळ असतात, उदार अंतकरणाचे असतात, स्पष्ट वक्तेही असतात. जनतेत मान मर्तबा मिळवतो या व्यक्तींना. मुलं बाळांकडून भरपूर सुख मिळतं. कमरेवरील तीळ अशा व्यक्ती उद्योगप्रिय असतात, विश्वासू असतात, शूरवीर, धैर्यवान, बलवान देखील. श्रीमंत नसले तरी सुखी समाधानाने जीवन जगणारे ह्या व्यक्ती असतात. पैशाचा व्यवहार फार जपून करतात, कारण फसवणूक होण्याचा थोडा धोका वाटतो त्यांना. त्यानंतर आपल्या उजव्या मांडीवरील तीळ ह्या व्यक्तीचा विवाह स्वतःच्या मनासारखा होतो. विवाहानंतर या व्यक्तीचा भाग्योदय होतो. छान आहे बरं का हा तीळ. अशा व्यक्ती उत्साही, मन मिळावू व धैर्यवान असतात. अपत्य प्राप्ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. डाव्या मांडीवरील तीळ हा तीळ थोडा अशुभ मानला जातो, कारण अभ्यास करताना थोडंसं अशा व्यक्तींचं सुख थोडंसं कमी जाणवलं. आतल्या गाठीचे असतात थोड्याफार. मनाचा थांग पत्ता लागत नाही अशा व्यक्तींचा. एकाकी स्वभाव असतो. त्यानंतर उजव्या गुडघ्यावरील तीळ ह्या व्यक्ती सुखी, समाधानी असतात, यशस्वी जीवन जगत असतात. पैशाची अडचण कधीही पडत नाही अशा व्यक्तींना. डाव्या गुडघ्यावरील तीळ या व्यक्ती न्यायप्रिय असतात, दयाळू अंतकरणाचे असतात. स्वभाव थोडा उतावळा असू शकतो. कार्यात नुकसान होण्याची शक्यता असते. गुडघ्याच्या खालील तीळ उजवा पाय हा तीळ अशुभ मानला जातो. ह्या व्यक्ती स्वतःच्या मनाबद्दल हट्टी असतात. व्यक्तीवर संकटे फार येतात. निष्काळजीपणामुळे हे सगळे धोके संभवतात त्यांना. आता गुडघ्याच्या खालील तीळ डावा पाय ही व्यक्ती हुशार, बुद्धिमान, निश्चयी असते, सुखा समाधानाने राहणारी अशी ही व्यक्ती असते. अशा प्रकारचे हे तीळ आहेत.